भाजपचे निष्ठावंत नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली कल्याण ग्रामीण भागातील 500 माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बुधवारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। भाजपमधील ठाकुर्ली चोळे गावातील निष्ठावंत माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी आणि त्यांचे समर्थक यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। माजी नगरसेवक श्रीकर चौधरी गेली 4 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले असून ठाकुर्ली चोळेगाव येथे वर्चस्व असणारे, भाजप पक्षावर निष्ठावंत असणारे, भाजप पक्षश्रेष्ठीवर नाराज होत आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। भाजप आपल्या कामाला योग्य तो न्याय देत नसल्याचे सांगत शिवसेनेच्या सहाय्याने जोमाने कामाला लागू असे यावेळी माजी नगरसेवक श्रीकर चौधरी म्हणाले। बरं श्रीकर दादा, काय सांगाल, आज तुम्ही शिवसेनेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे। एकूण आपण पक्षप्रवेश घेण्यामागचं कारण काय, शिवसेनेमध्ये जाण्यामागचं कारण काय आहे? मध्ये जाण्याचं कारण आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले धडाडीचे लाडके युवा खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कामाची धडाडी, यांचं जे समाजाभिमुख काम आणि विकासाभिमुख काम जे आहे ते जे त्यांनी करतायत ते बघून त्यांच्याकडे आम्ही आकृष्ट झालो। त्यांचं जे त्यांचं एक पिंड आहे, कार्यकर्त्यांना सांभाळायचं आणि समाजातील सर्व थरातील लोकांना घेऊन पुढे चालायचं, सगळ्यांचं चांगलं बघायचं, हे बघून आम्ही ॲक्च्युली शिवसेना ह्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। बरं, भाजपमध्ये तुम्ही इतके वर्ष काम केलेले आहेत, बरीचशी कामं झालेली आहेत, पण आता सध्या तुम्ही शिवसेनेमध्येच गेला आहात। एकूण काय भाजपमध्ये तुम्ही नाराज आहात काय? तर भाजपमध्ये आम्ही नाराज होतो हे इलेक्शनच्या वेळेला सांगितलेलं। 30 वर्ष आम्ही भाजपमध्ये काम केलं, म्हणजे भाजपची मुळंच आम्ही तिथे ठाकुर्ली चोळेगावामध्ये रोवली। म्हणजे जे फूल जे आहे ते आम्ही तिथे दगडामध्ये फुलवलं आणि त्याचं मोठं म्हणजे वाढवत गेलो। 4 वेळा आम्ही नगरसेवक झालो लोकांनी त्या पक्षातून। परंतु जसं आम्हाला ग्रूम करायला हवं होतं, जसं आम्हाला नर्चर करायला हवं होतं आणि जे एक्सपोजर जे द्यायला हवं होतं ते मिळालं नाही। मुळात माझं शिक्षण म्हणजे स्वतः मी BE सिव्हिल, ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनियर 1990मध्ये आणि 95 सालीच ह्या पक्षाचं काम करायला सुरुवात केली पहिल्याच इलेक्शनपासून। आणि पहिल्या इलेक्शनमध्ये जे सीट आलेली निवडून त्या सीटचा पराभव करून आम्ही 2000मध्ये निवडून आलो आणि सतत 2020पर्यंत आम्ही 4 वेळा सतत निवडून येत होतो। तरी पण कुठेतरी आमच्या कार्याची प्रामाणिकपणेची दखल घेतली गेली नाही आणि म्हणून आम्ही नाराज होऊन मग त्या पक्षातून रीतसर राजीनामा दिला आणि इतर कुठल्याही पक्षात न जाता आम्ही अपक्ष लढलो। अपक्ष लढताना आम्हाला माहीत होतं की ह्या वेळेला काय सोपं नाही, 4 वार्ड आहेत आणि पॅनल आहे। तरी पण कुठेतरी स्वाभिमान आपला टिकवावा, कुठेतरी दाखवावं की नाही, भले पराभव तर पराभव, पण मान वरती करून आणि आम्ही लढू या भावनेने आम्ही लढलो। पराभव झाला तर गोष्ट वेगळी। बरं, आता शिवसेनेमध्ये गेला आहात, आता तुमची पुढची भूमिका काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही वाटचाल करणार आहात? शिवसेनेमध्ये जे एकनाथ शिंदे आणि साहेब आणि जे श्रीकांत शिंदे साहेब आहेत, त्यांची जी विकासाची जे दृष्टिकोन आहे ते तुम्ही आज ऐकलंच। श्रीकांत शिंदे साहेबांनी काय काय करायचं आणि काय काय केलेलं आहे ते सर्व काही सांगितलं। आम्हाला काय त्यांच्या पाठीशीच उभं राहायचं आहे। ॲज फार ॲज आमचं वॉर्ड इज कन्सर्न, चोळे परिसर इज कन्सर्न, ठाकुर्ली परिसर इज कन्सर्न, तिथे ज्या निगडीत तिथली जी कामं आहेत, मग झोपडपट्टीवाल्यांचं जे पुनर्वसन असेल, जे आपले फ्लायओव्हर तिथनं येतं किंवा रेल्वे संबंधातील जे कामं असतील, कॉन्क्रीटचे रोड्स आहेत वगैरे, किंवा इतर काही कामं असतील, सॅटिसचा प्रकल्प जे आपण डोंबिवली कल्याणला नेहमी बोलतो पण ठाकुर्लीमध्ये आहे दोघांचा, पण तिथे आपण तो कधीतरी त्या गाळला जातो ठाकुर्ली, त्या ठाकुर्ली पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करावा। कारण की ठाकुर्लीमध्ये सगळं पॉप्युलेशन एक्सप्लोजन जो आहे, नागरीकरण तुम्ही बघताय ते खांबालपडा परिसरामध्ये मोठमोठे कॉम्प्लेक्सेस वगैरे आले आहेत, तर इथे जे कनेक्टिव्हिटीचा जो महत्त्वाचा जो फॅक्टर झाला आहे की कुठेतरी रेल्वे प्रवासामध्ये जो आपला इथं चाकरमानी जो जीर्ण झालेला आहे, थकलेला आहे, वैतागलेला आहे, त्याचं सोल्युशन्स आता तर काढणं सगळं सरकारने सुरू केलेलं आहेत आपल्या खासदारांनी, आपल्या शिंदे साहेबांनी। मेट्रो असेल किंवा काय असेल, आता श्रीकांत शिंदे साहेब म्हणाले की जेव्हा मेट्रो जेव्हा पॉट टॅक्सी येतील तुमच्या दारापर्यंत, तर त्यांचाच आधार घेऊन, त्यांचंच मार्गदर्शन घेऊन, त्यांचंच विजन घेऊन आम्ही त्यांच्या पाठीमागे राहून आणि त्यांचे जे विकास कार्य आहे, त्यांचं विजन आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आहे। खारीचा वाटा म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आमचं योगदान देण्याचा प्रयत्न